दरम्यान क्रीडा रसिकांच्या मनोरंजनासाठी आणि त्यांच्या म्हणजे गुणलेखकाचा आरसा ज्याच्याकडे बघून आम्ही समालोचन करतो, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो, असे आमचे मित्र सुमित भंडारी यांचं देखील हार्दिक आभार. चला संघ मैदानात जातोय. समता सावर्डे संघ क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. पाहूया मित्रांनो सलामीची जोडी कोणती असणार आहे. सिद्धेश ब्रीत या संघाच्या माध्यमातून एक मोठा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही संघातून मित्रांनो टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आयकॉनिक खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. प्रशांत सर, निश्चितच यावेळेला आपण बघितलं तर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले दिग्गज खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत. चिपळूणमधील असतील, दापोलीमधील असतील, अनेक रुमानीला आपण मैदानावरती पाहतोय. बाबू देखील दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूला प्रशांत घरत, पंकज पालन, अनिकेत राऊत, करण मोरे ही स्टार कास्ट आहे. प्रीतम बारी सारखे दिग्गज खेळाडू, त्यानंतर ओंकार देसाई. आणि आता बातमी अशी लागली, म्हणजे आता एक ब्रेकिंग न्यूज आहे, ज्या पद्धतीने आपण बघितलं तर आणखी एक स्टार खेळाडू अगदी लवकरच येणार आहे. तो दाखल झाल्यानंतर ती माहिती तुम्हाला देऊ. दरम्यान यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024 मित्रांनो, यावर्षीची जी स्पर्धा अतिशय रंगतदार आणि हे जे देखणं स्वरूप आपल्याला बघायला मिळतंय त्यामागे एक वेगवेगळे प्रकारचे हात असतात आणि तसाच एक सहकार्याचा आणि मार्गदर्शनाचा हात यावर्षी आमच्या पाठीवर पडलेला आहे. दरम्यान रत्नागिरीहून आलेले आणि गेले महिनाभर आमच्या सोबत आम्हाला सगळ्यांना यंग बॉयज क्रिकेट क्लबच्या सभासदांना मार्गदर्शन करून संपूर्ण स्पर्धेचं स्वरूप बदलण्याचं जे महत्त्वाचं काम केलेलं आहे ते रत्नागिरीहून आलेले सन्माननीय दीपकदादा पवार, मी यंग बॉयज क्रिकेट क्लबचे अध्यक्ष केतन शेठ पवार, त्याचबरोबर सचिन शेठ पाकळे आणि यंग बॉयजच्या सर्व सन्माननीय सभासदांना विनंती करतो की आपण दीपकदादा यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मित्रांनो, यावर्षी जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं बदलतं स्वरूप आहे आणि त्या बदलत्या स्वरूपामागं मोठा हात आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आहे ते दीपकदादा पवार यांचं. मी विनंती करतो पिंटा शेठ, केतन शेठ, आपण दीपकदादा यांचा यथोचित सन्मान करावा. यस मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून कित्येक वर्ष आपण ऐतिहासिक शिवाजी स्टेडियमवरती एक जबरदस्त स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय, त्याचे सर्व आदरणीय दीपकदादा पवार यांचा या व्यासपीठावर यथोचित सन्मान केला जातोय. सन्मानाचे हकदार देखील आहेत. मित्रांनो, क्रिकेट काय असतं हे त्यांनी दाखवून दिले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जबरदस्त अशी स्पर्धा. यस, धन्यवाद सर, आपला हार्दिक स्वागत आहे चिपळूण नगरीमध्ये. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी अर्थात संपूर्ण क्रिकेट विश्वाकरता एक मोठी स्पर्धा आणि दीपकदादा पवार आणि त्यांच्या सर्व टीम मॅनेजमेंटच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं स्वरूप बदललं. आता आपण या ठिकाणी आमदार शेखर निकम चषक पाहतोय, त्याचंही स्वरूप बदलण्यामध्ये निश्चितच दीपकदादा पवार यांचं महत्वाचा सिंहाचा वाटा. चला मॅचच्या दिशेने जातो. कृष्णा सातपुते दाखल झालेला आहे आणि ती माहिती आता उपलब्ध आहे. कृष्णा सातपुते, आपलं देखील स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. इथे आपल्या बरोबर निश्चितच जॉईन होत आहेत. एका बाजूला असतील बाबल्या जाधव, त्यानंतर आपण IPL क्रिकेट, त्याचबरोबर प्रो कबड्डी या माध्यमातून त्यांचा आवाज ऐकलाय आणि त्याचबरोबर टेनिस विश्वातल्या ज्या पूर्ण भारतातल्या अत्यंत नामवंत स्पर्धा त्याच्यामध्ये देखील त्यांचा आवाज ऐकला. कुणाल दाते यांचा मखमली आवाज अगदी थोड्याच वेळात आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. यस, आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानात ओंकार देसाई आणि करण मोरे यांना आपण मैदानात पाहतोय. मित्रांनो, कृष्णा लक्ष्मण सातपुते क्रिकेटचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून ओळखले जातात. गत आठवड्यात सुधीर स्मृती चषक स्पर्धेमध्ये मित्रांनो कृष्णा सातपुतेने यांनी ज्या प्रकारची फलंदाजी केली होती
मित्रांनो 57 धावांची खेळी केली होती, 6 षटकार मारले होते, 5 हेलिकॉप्टर उडवले होते, सीमारेखा पार त्यांचं देखील आगमन झालंय. मित्रांनो कृष्णा सातपुते, तदनंतर आपण पाहिलं तर अर्थातच ओमकार देसाई आमच्या चिपळूणचा सुपुत्र आहे. गतवर्षी या स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं होतं ह्याच्या टीमने. तोच कृष्णा पण आपण पाहतोय. नक्कीच स्ट्राईकवर असणार आहे ओमकार देसाई. आणि क्रीडा रसिक या लाडक्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी प्रचंड गर्दी आपण पाहतोय. गर्दी क्रीडा रसिकांनी जबरदस्त केली गर्दी. यस मित्रांनो, माझ्यासोबत जोडले जात आहेत महाराष्ट्र नव्हे तर मित्रांनो भारतातील एक बुलंद आवाज कबड्डी क्रिकेट IPL मध्ये ज्यांनी समालोचन केले असे एक मोठं व्यक्तिमत्व. माझं नशीब आहे की मी त्यांच्यासोबत जोडलं जातोय या व्यासपीठावरती. धन्यवाद कुणाल दाते सर. शब्द सुमनानी तुमचं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद बाबल्या जाधव यांचा आवाज तुम्ही काल ऐकलात. आज दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली. पहिला सामना थोडासा एकतर्फा रंगला आणि तो सामना जिंकला मुन्ना देसाई 11 हातकंबा संघाने. आता दुसऱ्या मॅच कडे आपण वळतोय जिथे गोलंदाजी करण्यासाठी बरकत शेख तयार आहे. कराडचा खेळाडू पहिले षटक टाकण्यासाठी. दुसऱ्या बाजूला ज्याने मुंबई प्रीमियर लीग मध्ये MPL मध्ये अर्धशतकाची नोंद केली आहे. लेदर क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव आहे. नवली गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करण मोरे आणि ओंकार देवीदास देसाई मुंबई क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक प्रसिद्ध खेळाडू आहे. पहिला बॉल बरकतचा. यस आपण पाहिलं तर अतिशय सुरेख चेंडू होता. मित्रांनो बरकत जेव्हा जेव्हा चिपळूणच्या या नगरीमध्ये दाखल झालाय तेव्हा तेव्हा आपल्या खेळाने क्रीडा रसिकांना खुश केले. क्रीडा रसिकांची मनं जिंकलेत. पहिला चेंडू पहा पडल्यानंतर एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू होता. डॉट चेंडूने सुरुवात केले. सुरेख सुरुवात आहे मित्रांनो. डावखरा गोलंदाज आहे. नॅचरल स्विंग आहे. चेंडू वळवण्याची क्षमता आहे. त्याचं प्रात्यक्षिक पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय. बरकत फ्रॉम कराड. पुन्हा एकदा बरकतचा पुढचा चेंडू. हो इथे आपण पाहता आखूट टप्प्याचा चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. जिथे मिळत आहेत 2 धावा. दुहेरीच्या टोल्याने संघाची सुरुवात होते. श्री गणेशा होतोय. धावसंख्या फलकावरती लागते 2 धावा. 6 षटकांचा सामना आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर फक्त 2 खेळाडू असतील नियमाप्रमाणे, कारण पॉवर प्लेचे ही 2 षटकं असतील सर. हो महत्वाचे षटक असतात. पॉवर प्ले मध्ये धावा करणं गरजेचं आहे आणि हे खेळाडू जाणतात. त्यांना माहिती आहे पॉवर प्ले मध्ये धावा कराव्या लागतील कारण समोरचा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. सामना चांगला रंगेल यापेक्षा. नक्कीच. पुढचा चेंडू बरकत आपण पाहिलं. ओ इथं मात्र मोठा फटका आहे. चेंडू जातोय सीमा रेखा पार आर पार. आमदार दमदार बिग 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 षटकार. यस डीजे. थँक्यू डीजे. काय फटका होता. स्टँड अँड डिलिव्हर. अतिशय सुरेख फटका. इथे आपण पाहिलं तर ओहो यू मिस आय डेफिनेटली हिट. नजर हटी दुर्घटना घडली. बॉल मी म्हणेन विकेट प्राप्त झाली आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये चाललाय कृष्णा सातपुते. भरपूर प्रवास सातत्याने तो क्रिकेटच्या दुनियेमध्ये करत असतो. कालच आपण पाहिले असेल स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये त्याने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. तिथे त्याने बाईक जिंकली आणि आज लगेच तो या सावर्डे नगरीमध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. आणि ओमकार आणि कृष्णाला एकाच संघामध्ये पाहायला मिळणं एक सर्वात मोठी गोष्ट आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर. कारण हे 2 खेळाडू भरपूर रेअर आपल्याला पाहायला मिळतात. एकाच संघामध्ये खेळताना दिसतात. एक मुंबईचा टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर आहे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र क्रिकेट ज्याने अक्षरशः
गाजवलंय, आख्यायिका आहे टेनिस बॉल क्रिकेट जगताची, तो खेळाडू कृष्णा सातपुते खेळताना दिसतोय सिद्धेश ब्रीद 11च्या टीमच्या दरम्यान. आणि सिद्धेशजी ब्रीद यांनी हा संघ इथे आणलेला आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक प्रसिद्ध उद्योजक आहेत, युवा उद्योजक, आणि त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. त्याच्यामुळे खाण आपल्याला पाहायला मिळेल मातब्बर खेळाडूंची या टीम मध्ये, याच्यामध्ये शंकाच नाहीये. त्यामुळे आता कृष्णा सातपुते सज्ज, समोर बरकत. यस, पुढचा चेंडू लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा. इथे मात्र कृष्णाच्या बॅट मधून निघालेला फटका, इथे मात्र फलंदाज बाद, बॅक टू बॅक दुसरा फटका. कृष्णा बॅक टू द पॅव्हलियन. यस डीजे. थँक्यू डीचे. कृष्णा आला, कृष्णा गेलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न, त्याचा तोच अंदाज, परंतु सोपं नसतं. प्रवास करून आल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये येऊन डिलिव्हर करणं थोडासा वेळ लागतो. मागचा पाय वाकवला, स्वीप करण्याचा प्रयत्न, टॉप एज स्क्वेअर लेग डीप मध्ये तैनात होता. कोणती चूक झालेली नाहीये स्क्वेअर लेग कडून. एक चांगला झेल तिथे टिपला क्षेत्ररक्षकाने. फलंदाज बाद अमोल भोसले तिथे होता. चांगलं क्षेत्ररक्षण अमोल भोसलेचं, आणि आउट होतोय कृष्णा सातपुते. गोल्डन डकचा शिकार कृष्णा सातपुते ठरलाय. काल स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 85 धावा त्याने केल्या, 2 महत्वाच्या विकेट घेतल्याने त्याचमुळे त्याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिला होता. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय, सावळे गावचा खेळाडू किरण पवार. येस, आपण पाहिलं तर किरण पवार मैदानात जातोय. कृष्णा सातपुतेचा तो फेवरेट शॉट आहे. आपण पाहिलं तर अशा प्रकारचे फटके कृष्णाच्या बॅटमधून भरपूर वेळा सक्सेसफुल होताना पाहिले. इथे मात्र थोडंसं इथे आपण पाहिलं तर थोडंसं एलिव्हेशन कमी होतं, उंचाई जादा, लंबाई कम. ती सीमारेखा आपण पाहिली ना तर फार मोठी नाही आहे, परंतु इथे प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये होत आहे. कृष्णाला परतावं लागतंय. बॅक टू बॅक 2 फलंदाज तंबूत जाताना आपण पाहतोय. ऑन द हॅट्रिक आपण असणार आहे, तो नक्कीच बरकत. उसामाने हा झेल टिपलाय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये उसामाचं. बरकत ने लगातार 2 महत्वाचे धक्के दिलेत. एक षटकाराला, षटकारानंतर आपण पाहिलं प्रत्युत्तर दिलं, बाद केलं. त्या अगोदर फलंदाज करण मोरेला, आणि करण मोरे बाद झाल्यानंतर आपण पाहिलं कृष्णाला, कृष्णा सातपुते देखील बाद झाला. 2 महत्वाचे विकेट बॅक टू बॅक घेत असताना बरकत शेख शेवटचा बॉल असेल बरकतचा, तो असेल ऑन हॅट्रिक. येस, आपण पाहिलं तर या स्पर्धेत पहिली हॅट्रिक होणार का पाहूया. कारण बरकतने ज्या प्रकारची गोलंदाजी केली, एक षटकार आला, परंतु तदनंतर कमबॅक केलाय. सुरेख कमबॅक आहे. इथे आपण पाहिलं तर या संघात एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आहे. किरणला देखील आपण पाहतोय ऑन द स्ट्राईक असेल. तदनंतर आपण पाहिलं तर ओमकार देसाई नॉन स्ट्राईक एंडवरून खेळ पाहतोय. मात्र दुसऱ्या बाजूने एकामाग एक फलंदाज बाद होत आहेत. आता इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात एक खेळाडू सज्ज केलाय. तदनंतर आपण पाहिलं तर एक डीप काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात खेळाडू सज्ज केले. पुढचा चेंडू बरकतचा, ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, काय जबरदस्त चेंडू होता. एक प्रभावी षटक संपतंय. षटकार मात्र येतोय, परंतु 2 मोठे धक्के मात्र तंबूत परत बॅक टू द पॅव्हलियन. षटक संपतंय आणि डीजे देखील वाजतोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 8. 2 फलंदाज बाद आहेत. सध्या सिद्धेश ब्रीद 11 संघाची परिस्थिती समता 11 सावर्डेच्या विरुद्ध खेळत असताना. आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना इथे रंगत असताना पहिला सामना मुन्ना देसाई 11 या संघाने इथे जिंकलाय. सचिन ढवळे 11 प्रहार या संघाच्या विरुद्ध खेळत असताना दुसरा सामना समता सावर्डे विरुद्ध सिद्धेश ब्रीद 11 या 2 टीमच्या दरम्यान रंगतो. आणि इथे आपण जर पाहिलं तर एक षटकार मारला होता करण मोरेने, त्याच्यानंतर तो परतला. बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केल्या, चांगली गोलंदाजी केली. आणि सेकंड ओव्हर मध्ये अमोल भोसले. तर महाराष्ट्र पोलीसचा हा खेळाडू आहे. तदनंतर ऑलराऊंडर देखील आहे. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, प्रत्येक स्पर्धेत चांगले एफर्ट्स देण्याचे प्रयत्न असतात. एक आक्रमक बॅटर देखील आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं तर इथे पहिल्या षटकात धावसंख्या फरकावरती लागले 8. तदनंतर पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. पहा इथे आपण पाहिलं तर ओमकार देसाईसाठी सज्ज केले. मिडऑफच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. तदनंतर आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या बाहेर पुन्हा एकदा डीप काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात खेळाडू सज्ज होतो. पुन्हा एकदा अमोल, ओहो, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. अमोलकडे व्हेरिएशन आहे, त्याकडे चेंज ऑफ द पेस आहे, यॉर्कर आहे. तदनंतर स्विंग करण्याची देखील क्षमता आहे.
आणि त्याच्या पिटाऱ्यामध्ये विविध प्रकारचे चेंडू आहेत. पहिला चेंडू आपण पाहिलं तर भन्नाट वेगाने टाकला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, फलंदाजाला मात्र समजत नाहीये. येस, आपण पाहिलं तर इथे मात्र आणखीन एक चेंडू. सर काय बोलाल? येस, आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अमोल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नक्कीच ओमकार देसाई जो सलामीसाठी गेलाय. आणि आतापर्यंत आपण पाहिलं दरम्यान या स्पर्धेसाठी सन्मान्य बाळूदादा इंदुलकर यांचं आगमन झाले. मी विनंती करतो आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सभासद विजय गुजर, आपण बाळूदादा इंदुलकर यांचा सन्मान करावा. इथे आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागतात 9. इथे आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 8. इथे मात्र अमोलने चांगली सुरुवात केली ह्या षटकात. आतापर्यंत चेंडू हाताळले 3, मात्र 1 धाव दिले. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव मात्र मिळते. पुन्हा एकदा सज्ज होतोय अमोल. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर ह्यावेळी असेल नक्कीच किरण पवार. आणि खरोखरच पॉवर प्लेच्या षटकात इथे मात्र जखडून ठेवण्याचं काम केलंय. पहिल्या षटकात धावा आले ते 8, तदनंतर ह्या षटकात धावा फक्त आली 1. पुन्हा एकदा अमोल सज्ज होते. राऊंड विकेटचा मारा, ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, दिशा दिले. नक्कीच आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जाते. धावसंख्या 1 ने वाढते. सर चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल होता, बरोबर मनगडाच्या सायने बॉलला वळवलं, तिथे सिंगल प्राप्त केली. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, कारण पहिले 2 विकेट गमावल्यानंतर थोडासा दबाव आहे या टीमवर, त्याच्यामुळे हा दबाव झुगारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. येस, पुन्हा एकदा अमोलचा पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका आहे, चेंडू जातोय नक्कीच. ओ हो, इथे मात्र झेल टिपलाय. पुन्हा एकदा आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का, आणखीन एक ब्रेक. चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा गाजवली आहे. गोलंदाज अमोल भोसले यांनी पहिलाच बॉल ज्यावेळेला त्याने आता टाकला ओमकार देसाईच्या विरुद्ध, बॅक ऑफ द हँडचा खूप चांगला वापर केला. चांगला लेग स्पिन होता. हे सर्व चिमुकले सध्या आनंद घेत आहेत, भोपू आणलेत आणि सध्या एक चांगलं वातावरण बनलंय क्रिकेट या खेळासाठी. सह्याद्री शिक्षण संस्थेचे हे क्रीडांगण, त्या क्रीडांगणावर एन्जॉय करत असताना हे सर्वच प्रेक्षक लहानगे आमचे, हे भविष्य आहे उद्याचं आपल्या भारताचं. आणि आता मोठी विकेट प्राप्त झाली, 3 फलंदाज बाद. 3 गडी बाद 10. षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. अमोलने आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केले. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमोलचा. इथे पहा, प्रशांत घरत शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथं आपण पाहिलं तर 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 11 धावा. 3 गडी बाद 11. हो, चांगली गोलंदाजी राहिली आहे.
इथं पण पाहिलं तर दर्शन गोलंदाजी मार्कर सज्ज होतोय. वैयक्तिक कुट्यातील पहिल्या संघामार्फत आपण पाहिलं तर हे तिसरं षटक आहे. पॉवर प्लेची 2 षटकं संपतात. क्षेत्ररक्षण पांगवलं जातंय. राईट हँड ओव्हर द विकेटचा चेंडू होता. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू सुरेख चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय आणि इथे मात्र आणखीन एक डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी आहे. आतापर्यंत पॉवर प्लेच्या 2 षटकात केवळ धावा आल्या होत्या, अर्थातच 11. तदनंतर आपण पाहिलं तर इथे मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत या खेळाडूंकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे मात्र इनसाइड एज आहे. माफ करा, फलंदाज बाद. यस, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बाद. प्ले डाऊन होतोय. फलंदाज बॅटची आतमधली कडा घेत असताना बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय आणि आऊट झालाय. महत्वाची विकेट, आणखीन एक विकेट प्रशांत परतलाय. दबावमध्ये पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धेश ब्रीद 11चा संघ. एका पाठोपाठ धक्के बसतायत. देवबाग मालवणचा दर्शन बांदेकर आलाय. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूकडे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात देखील हा खेळाडू दाखल झाला होता ज्यावेळेला कोरोनाचं संकट आला IPL वर. एक उंचपुराचा खेळाडू आहे. लेदर क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव या खेळाडूकडे. दरम्यान या स्पर्धेचे सर्व आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्मान्य शेखरजी निकम यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. पैगंबर भाऊदीन आड्रेकर व्यासपीठावर. सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे पहा, दर्शनने देखील अतिशय सुरेख सुरुवात केली. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. आता मात्र धावसंख्या आपण पाहिली तर 4 गडी बाद धावसंख्या फलकावरती लागते. 11 धावा. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा दर्शन सज्ज होतो. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईकवर असेल विवेक. इथे मात्र सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र रोखलं जातंय चेंडूला. इथे मात्र 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या होते 12. डावातील षटक क्रमांक 3. खरोखरच बाद झालेले फलंदाज आपण पाहिलं तर ओमकार देसाई असेल. तदनंतर आपण पाहिलं तर करण असेल. तदनंतर आपण पाहिलं तर ओमकार देसाई आणि कृष्णा सातपुते सारखे मोठे फलंदाज. प्रशांत घरत देखील बाद होतोय. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकलेलं चेंडू जातोय मिड विकेटच्या पट्ट्यात. चेंडूला रोखलं जात आहे. तद्वर 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 13 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे 3रं षटक आहे. ज्या प्रकारची हाईट, ज्या प्रकारची बॉडी लँग्वेज आपण पाहतोय अर्थातच दर्शनची, त्या प्रकारची एक सुरेख गोलंदाजी देखील. इथे मात्र पुन्हा एकदा हाफ व्हॉली चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होते कव्हरच्या पट्ट्यात. जिथे बी त्या धावा 2. धावसंख्या 2 ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर 15 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 3. पहिला सामना देखील आपण लो स्कोरिंग सामना पाहिला होता. 34 धावांचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघाने सुरेख, मुन्ना देसाई वॉरियर संघाने सुरेख फिनिश केला होता. 2 गुणांची कमाई देखील केली होती. पुन्हा एकदा सज्ज होतोय दर्शन. पुढचा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू. पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल चेंडू जातोय. 1 बाउन्स, सीमा रेखा पार, आर पार, दमदार. शेखर निकम चौकार. डीजे आपण पाहिलं तर शेखर निकम सर यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालंय आणि त्यांच्याच टायटलने, त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक 2024 लाख बोलाची स्पर्धा आहे मित्रांनो. आजचा 2रा दिवस. कालच्या सत्रामध्ये वैष्णव चेंबूर संघ दाखल झाला होता सेमीफायनलमध्ये. आजच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पाहूया कोणता संघ सेमीफायनलमध्ये दाखल होतो. 4 दिवसातून 4 संघ सेमीफायनलमध्ये जातील. शेवटच्या दिवशी 2 सेमीफायनल, ग्रँड फिनालेचा
अंतिम मुकाबला इथे खेळवला जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 19 धावा. 4 गडी बाद 19. इथं आपण पाहिलं तर ही जोडी जी आपण पाहतोय विवेक आणि अर्थातच किरण, इथं मात्र सुरेख फटका अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय नक्कीच डिक्लेअर झोनमध्ये, जिथे मिळतात धावा 2. धावसंख्या फलकावरती लागते 21 धावा. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर किरण 21 धावा फलकावरती लागते. षटक क्रमांक 4. अमोलचं वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक आहे, संघामार्फत 4थं षटक आहे. इथं मात्र भीमर फुलटॉस चेंडू होता. इथं आपण पाहिलं तर अर्थातच 1 धाव मात्र पूर्ण केले. येस, आपण पाहिलं तर इथे मात्र थर्ड अंपायरकडे रिव्ह्यू घेतला जातोय. पाहूया पंचांचं डिस्कस काय होतंय, कारण मित्रांनो या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अर्थातच लकी ड्रॉचं कुपन आहे, त्याच्या माध्यमातून एकापेक्षा एक आकर्षक भेटवस्तू क्रीडा रसिकांना दिल्या जातील. फक्त 100 रुपयामध्ये आपण पाहिलं तर कालच्या सत्रामध्ये तब्बल 16 भेटवस्तू क्रीडा रसिकांना दिल्या गेल्या. हा मात्र नो चेंडू आहे, अर्थातच फ्री देखील असणार आहे. 2 धावा देखील मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती फलकावरती लागते 23 धावा. मित्रांनो फ्री देखील असणार आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण आहे फ्री हिट. आणि इथे मात्र सज्ज होतोय पुन्हा एकदा अमोल. राऊंड विकेटचा मारा असेल. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता विवेकचा. फ्री हिटच्या चेंडूवरती डॉट चेंडू टाकलाय अमोलने. सुरेख गोलंदाजी आहे. धावसंख्या 23. 23 धावा फलकावरती लागते. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर विवेक. अमोल पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू असणार आहे राऊंड विकेटचा मारा. स्ट्राईकवर आहे विवेक. अमोल टू विवेक. पुन्हा एकदा भन्नाट वेगेने टाकलेलं चेंडू आहे. यष्टीरक्षक आणि गोलंदाज असं चित्र पाहायला मिळतंय ह्या चेंडूवरती. अमोलने पहिल्या षटकात देखील सुरेख गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या केवळ 3 आणि एका फलंदाजाला बाद केलं होतं. या षटकात देखील अमोल अत्यंत सुंदर कामगिरी करतोय. रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय एका बलाढ्य संघाला, ज्या संघात एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज आहेत, परंतु त्यांना धावांपासून वंचित ठेवलंय. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बाद. सुंदर झेल टिपलाय. दॅट शुड बी टेकन. सुरेख झेल टिपलाय. यस डीजे. इथे पण पाहिलं तर अद्याप या षटकातील 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. माफ करा, षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 5 गडी बाद धावसंख्या फलकावरती लागले. अर्थातच 23 धावा. अमोलने काय सुंदर गोलंदाजी केले. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. यस, आपण पाहिलं तर आपण पाहतो मित्रांनो, आमदार चषक 2024 चा थरार लाख मोलाची स्पर्धा रणसंग्राम महासंग्राम. इथे आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील हा दुसरा दिवस. आपण पाहिलं तर प्रीतम बारी एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू या संघात आपण पाहतोय. नक्कीच सिद्धेश ब्रीदच्या संघाच्या माध्यमातून राऊंड विकेटचा मार असेल. सुरेख फटका बॅक टू द बॉलर. चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 24 धावा. अशा प्रकारे आपण पाहिलं तर
एक बॉल बाकी आहे पंच. हॅलो चेक. एक चेंडू बाकी आहे प्लीज. आमच्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर घोडपडे डीजे यांच्या माध्यमातून गेले 2 दिवस अत्यंत सुमधुर संगीत देखील आपण ऐकतोय. यस, आमदार चषक 2024 चा थरार आपण पाहतोय. आजच्या सत्रामध्ये आज आपण पाहिलं तर कृष्णा सातपुते, ओमकार देसाई, किरण पवार, प्रीतम बारी, तदनंतर आपण पाहिलं तर विवेक सारखा एक दर्जेदार खेळाडू आहे. आणि एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे पंच. एक बॉल बाकी आहे. डीजे एक संगीत प्लीज. यस, पुन्हा एकदा अमोल सज्ज होते. राऊंड विकेट समारा किरण पवार साठी. इथे मात्र सुरेख फटका खोदून काढले. चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंगॉनच्या पट्ट्यात. तिथे चेंडूला उचलले जाते. धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 25 धावा. संघाचं पाऊस शतक फलकावरती लागते. षटक क्रमांक 4 देखील संपते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 24 धावा. आता 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 4 गडी बाद 25. हॅलो चेक. दरम्यान या स्पर्धेसाठी सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य सन्माननीय आणि आमचे मार्गदर्शक प्रकाश सर राजेश शिर्के यांचं आगमन झाले आहे. मी विनंती करतो सचिन शेठ पाकळे आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. त्याचबरोबर शिवप्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा आणि आमच्या मार्गदर्शिका कांचन पवार आणि त्यांच्यासोबत शिवप्रतिष्ठानच्या सदस्या अर्चनाताई चव्हाण यांचं देखील आगमन झालंय. त्यांचा देखील पिंटा शेठ आपण सन्मान करावा अशी मी विनंती करतो. इथे आपण पाहिलं तर दर्शनच्या पहिल्या चेंडूवरती फटका भिडवूनच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 26 धावा. 5 गडी बाद 26. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5वं षटक आहे. पुढचा चेंडू दर्शन राईट हॅप ओव्हर द विकेटचा मारा करतोय. फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. अर्थात मिड विकेट शिवप्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा आणि त्यांच्यासोबत आलेल्या सदस्या अर्चनाताई चव्हाण आपला देखील या ठिकाणी सन्मान होते. येस, आपण पाहिलं तर 27 धावा फलकावरती लागतात. मित्रांनो षटक क्रमांक 5 वर दर्शनने देखील सुरेख गोलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजाने सुरेख गोलंदाजी केली. कंजूस गोलंदाजी केली. राईट हॅम ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू असेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे. सुरेख चेंडू आहे. यष्टीरक्षक आणि गोलंदाज असं चित्र पाहायला मिळतं. मित्रांनो नक्कीच समता सावर्डे संघाला काय सपोर्ट आहे क्रीडा रसिकांचा, कारण घरचा संघ आहे आणि इथं मात्र नक्कीच त्यांना प्रोत्साहन दिलं जातंय. ओ इथे मात्र मोठा फटका, नो डाऊट. चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार. दमदार शेखर निकम षटकार. डीजे त्यांच्या जे खवय्ये आहेत त्यांच्यासाठी मैदानाच्या पाठीमागे खाऊ गल्ली आहे. हो इथे मात्र किरणच्या बॅटमधून निघालेला फटका. इथे मात्र झेल टिपला जातोय. 1 तेरी तो 1 मेरी प्रत्युत्तर दिलंय. फलंदाज बाद. 6 गडी बाद 33 धावा. मैदानाच्या पाठीमागे क्रीडा रसिकांसाठी खाऊ गल्ली फूड कोर्ट ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. चिकन भाकरी, मटन भाकरी, आंबोळी चिकन, आंबोळी मटन, उसळ भाकरी, त्याचबरोबर वडापाव, पॅटीस, चिकन शोरमा आणि चिकन कबाब, मटन कबाब असे विविध प्रकारचे स्टॉल तिथे उपलब्ध आहेत. क्रीडा रसिकांनी या फूड कोर्टचा लाभ घ्यावा.
इथे पण पाहिलं तर नवीन फलंदाज अनिकेत राऊत मैदानात जाताना पण पाहतो मित्रांनो. धावसंख्या 33, लॉस ऑफ 6 विकेट, प्रोग्रेस नो 5th ओव्हर. षटक क्रमांक 5 धावसंख्या फलकावरती लागते 6 गडी बाद 33. अनिकेत राऊत आपण पाहतो स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला पण पाहिलं तर प्रीतम बारी. इथं मात्र काय गोलंदाजी केली, सुरेख गोलंदाजी केली. सुरुवात केली होती या सामन्याच्या षटकाची. अर्थातच आपण पाहिलं तर बरकतने, तदनंतर अमोल भोसलेने 2 षटकं टाकली. दर्शनचं देखील हे दुसरं षटक आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. 33 धावा स्ट्राईकवर आपण पाहिलं तर अनिकेत राऊत सज्ज होतो. राईट अप ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू असेल दर्शनचा अनिकेत राऊतसाठी. ओ इथे मात्र पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल चेंडू मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. मित्रांनो 7 गडी बाद 33 धावा फलकावरती लावल्या जात आहेत आणि खरोखरच एक चांगल्या स्पर्धेचे आपण साक्षीदार होतोय. समता साबर्डी या संघासाठी, कारण लोकल संघ आहे. आपल्या घरच्या मैदानावरती क्रीडा रसिकांनी जबरदस्त गर्दी क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. इथं आपण पाहिलं तर छोटी मुलं आहेत, त्यांच्या माध्यमातून बोंगे देखील वाजवले जात आहेत आणि अनिकेत राऊत देखील तंबूत परततोय. धावसंख्या फलकावरती आहे 33 धावा, 7 गडी बाद 33. इथं पण पाहिलं तर पंकज पाटील नवीन फलंदाज. किती खोलवर फलंदाजी आहे बघा, या संघाची खोलवर फलंदाजी आहे. पंकज पाटील देखील आक्रमक बॅटर आहे, गोलंदाज आहे, त्याला पाचारण केलं जातं. मित्रांनो 8व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येतोय. अद्यापही आपण पाहिलं तर प्रीतम बारी मैदानात आहे, तो देखील एक चांगली फलंदाजी करतो. गोलंदाज तर एक दर्जेदार आहे. यूट्यूबच्या माध्यमातून त्याचा खेळ आपण पाहत असतो. इथे आपण पाहिलं तर धावसंख्या 33 धावा, 7 गडी बाद 33. षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे 5वं षटक आहे. माफ करा, 5 षटकं संपतात. धावसंख्या फलकावरती लागते 7 गडी बाद 33 धावा. शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज येतो पाहूया. चंद्रकांत. मित्रांनो आपण पाहिलं तर TWG डॉमिनेटरच्या संघाच्या माध्यमातून हा एक दर्जेदार गोलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज आहे, नॅचरल स्विंग आहे, चेंडूला वळवण्याची कमालीची क्षमता आहे आणि नक्कीच शेवटचं षटक चंद्रकांतच्या हातात दिलं जाते. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर प्रीतम बारी, एक आक्रमक, एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला चिपळूणचं टॅलेंट, दुसऱ्या बाजूला मुंबईचं टॅलेंट. पाहूया चिपळूण विरुद्ध मुंबई अशी ही लढत आपण पाहतोय. चंद्रकांत सज्ज होतं. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर प्रीतम बारी. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा. इथे आपण पाहिलं तर थोडंसं फंबल. पुन्हा एकदा चेंडू परत टाकावा लागेल, कारण आपण पाहिलं तर तयार नव्हता प्रीतम बारी, त्यामुळे चंद्रकांतला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जावं लागेल. मित्रांनो आपण पाहिलं तर या स्पर्धेत आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केले. आतापर्यंत हे शेवटचं षटक आहे, 6वं आणि अंतिम षटक आहे. चंद्रकांतचा पहिला चेंडू. इथे आपण पाहिलं तर पंच आमच्या दिशेने वळत आहेत. यस, आपण पाहिलं तर हा स्वैरी चेंडू आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 34 धावा, 34. 34 धावा फलकावरती लागतात. शेवटचं षटक आहे. प्रीतम बारी पंचांशी काहीशी चर्चा करतायत. अर्थातच धावसंख्या 34 फलकावरती लागते. पुन्हा एकदा सज्ज होतो चंद्रकांत. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा इथे मात्र बॅट का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ.
इथे आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या मध्यभागी जाताना आपण पाहतोय परेश आरेकर. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर नक्कीच येस आपण पाहिलं तर संतोष पाटील नॉन स्ट्राईकला, परेश आरेकर आपण पाहिलं तर स्ट्राईकवर जातोय. चंद्रकांतचा पहिला चेंडू स्वैर होता, मी सांगितलं होतं मगाशी. मी मगाशी सांगितलं होतं की या चंद्रकांतकडे चेंडू वळवण्याची कमालची क्षमता आहे. जबरदस्त चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा चंद्रकांत सज्ज होतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे, सुरेख चेंडू आहे. मित्रांनो, क्रिकेटच्या पटलावरती शेवटचं षटक म्हणजे स्लॉग ओव्हर म्हणतात, हाणामारीचं षटक म्हणतात. परंतु या षटकात चंद्रकांतने ज्या प्रकारची गोलंदाजी केली, जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय, कारण हे टॅलेंट आपण पाहिलं तर शेवटचे फलंदाज आहेत. पुन्हा एकदा चंद्रकांत सज्ज होतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू आहे. इनसाइड एज बॅटची कट घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र एक धाव मिळते. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 35 धावा. 35 धावा फलकावरती लागतात. मित्रांनो, डावातील शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि अर्थातच 35 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपण पाहिलं तर स्ट्राईकमध्ये बदल होतोय. आपण पाहिलं तर पंकज पाटील. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. आणखीन एक धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. धावसंख्या फलकावरती लागते 36 धावा. पहिला सामना देखील लो स्कोरिंग सामना आपण पाहिला होता. ह्या सामन्यात देखील गोलंदाजांचं वर्चस्व आहे, गोलंदाजांचं अधिराज्य आहे. गोलंदाजांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं ह्या सामन्यामध्ये. इथे पहा, जबरदस्त आणखीन एक चेंडू पाहायला मिळतो. चंद्रकांतने मित्रांनो गतवर्षी पवन तलावच्या मैदानावरती उस्मान पटेलला अक्षरशः जबरदस्त गोलंदाजी केली होती, जकडून ठेवलं होतं. तोच चंद्रकांत इथे आपण पाहिलं तर या सामन्यात देखील जबरदस्त सुंदर गोलंदाजी करतो. चंद्रकांतचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. पुन्हा चेंडू जातोय. अर्थात पॉईंटच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जाते. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते अर्थातच 37 धावा. अशा प्रकारे आपण पाहिलं तर इथे मात्र अर्थातच 6 षटकांचा खेळ संपतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 37 धावा कराव्या लागतील तुम्हाला. इथून मात्र 38 धावा. येणाऱ्या 36 चेंडूत 38 धावा. काय घडणार, काय बिघडणार, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मित्रांनो. दमदार आमदार चषक 2024चा थरार, क्रिकेटचा महासंग्राम. तोपर्यंत मी इथेच थांबतोय. मात्र डीजेला संधी देतोय. यानंतर मात्र येत आहेत महाराष्ट्रातील आणि भारतातील एक बुलंद आवाज म्हणजेच कुणाल दाते सर. ओर टू कुणाल दाते सर. थँक्यू. दरम्यान या स्पर्धेसाठी यंग बॉयज क्रिकेट क्लबचे सदस्य आणि सावड येथील प्रसिद्ध यशी उद्योजक तौसिफ शेठ खलपे यांचा व्यासपीठावरती सन्मान होतोय. मी विनंती करतो सचिन शेठ पाकळे आपणास की आपण तौसिफ खलपे यांचा सन्मान करावा. तौसिफ शेठ खलपे यांचा सन्मान होतोय.
आमच्या मंडळाचे सन्माननीय सतीश सावडेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय संजयजी घागसर यांचा. शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य आणि जिल्हा शिक्षक संघटनेचे पदाधिकारी संजयजी घाग यांचा सन्मान करताना सतीश सावडेकर. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मॅच मध्ये सेट करण्यात आलेलं आहे 38 धावांचं. आमच्या समालोचन कक्षात सुमित भंडारी खूप चांगलं गुणसंख्यांक लेखन करतायत आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिला, करण मोरेने एक षटकार मारला होता 8 धावा. ओमकार देसाई आउट झाला 0वर. कृष्णा सातपुते 0वर. किरण पवारने 12 धावा केल्या. प्रशांत 0वर बाद झाला. विवेक मोहनने धावा केल्या 7. प्रीतम बारी 2. अनिकेत राऊत 0वर. पंकज 0वर आणि परेश ने 1 धाव केली आहे. हा असा स्कोर कार्ड राहिलाय. फक्त एक मात्र बॅटर ज्याने 12 धावा केल्या डबल फिगर मध्ये तो पोहोचला, तो होता किरण. बरकतने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या. अमोल भोसलेने 3 धावा खर्च करून पॉवर प्ले मध्ये 1 विकेट घेतली. दर्शन बांदेकर त्यानंतर आला देवबागचा, त्याने फक्त 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा अमोल भोसलेने दुसरं षटक टाकलं, 6 धावा 1 विकेट. दर्शन बांदेकरने पुन्हा एकदा गोलंदाजी केली, त्याने 8 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या 5व्या ओव्हरमध्ये. चंद्रकांतने शेवटचं षटक टाकलं, तिथे 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये 4 धावा खर्च करत असताना. म्हणजेच काय, गोलंदाजी खूप चांगली राहिली, भन्नाट राहिली टीम समता सावर्डेची. समता सावर्डे एक चांगला संघ बांधलाय, नो डाऊट. गोलंदाज चांगले आहेत, फलंदाज चांगले आहेत, सलामीची जोडी मैदानामध्ये. मोहसिन आणि उसामा ही सलामीची जोडी मैदानामध्ये. मोहसिन असेल स्ट्रायकिंग एंडला, ओसामा असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. फर्स्ट ओव्हर. विवेक मोहन फर्स्ट ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी सज्ज होईल. टार्गेट आहे 38 धावांचं. 36 बॉल मध्ये 38 धावा करायचे आहेत. चांगलीच गर्दी इथे पाहायला मिळते. सर्व प्रेक्षक आता मोठ्या संख्येने ते उपस्थित झालेत. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. येस अंपायर सिग्नल, मॅच स्टार्ट. आमच्या समालोचन कक्षामध्ये मी कुणाल दाते आणि माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत चंदू शेटे. आपलंही सहर्ष स्वागत. मॅच ऑन. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. या आमदार चषकाला तुम्ही पाहताय. दमदार असे आमदार आदरणीय शेखर निकम साहेब यांची ही स्पर्धा. आणि या मॅच मध्ये 38 धावांचं लक्ष आहे, जास्त मोठं लक्ष नाहीये. पहिल्याच बॉलवर डेड बॉलचा इशारा इथे पंचांकडून. रनअप मध्ये थोडासा चुकला विवेक मोहन. शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये बाउंड्री लाईनवर आपल्याला पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरला एक फिल्डर आहे आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सजवलंय. मिड ऑफ आणि मिड ऑन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या दरम्यान पहिला बॉल विवेक मोहनचा. राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल. चांगला कटरचा वापर. पंचाकडे हलकीशी अपील करत असताना परंतु स्पष्ट नकार, कारण ओमकार देसाई देखील जास्त इंटरेस्टेड वाटलेला नाहीये या अपीलमध्ये.
एक वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. विवेक मोहन खास केरळ राज्यातून ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी इकडे दाखल झालेले आहेत आणि पहिला चेंडू जरी कमी धावसंख्या असेल तरी देखील मॅच रंगवायची या इराद्यामध्ये. मात्र पहिला सुरुवात तर चांगली झाली आहे. एक असं मैदान, एक अशी स्पर्धा जी मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्ष चर्चेत आहे आणि आज पुन्हा एकदा सावर्डे. पुढचा बॉल विवेकचा. फुलर लेनचा बॉल होता. चांगला कव्हर ड्राईव्ह, तिथे क्षेत्ररक्षक आहेत पंकज, तोपर्यंत सिंगल इथे प्राप्त केली आहे. या धावा रोकाव्या लागतील. अलॉंग द कार्पेट, कव्हर पॉईंट, कव्हर शॉट, एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना नेहमीच तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. नक्कीच या खूप महत्त्वाचे आहे. पॉवर प्लेमध्ये जर का एखाद दुसरी विकेट घेतली तर दबाव या ठिकाणी बॉलिंग करणारी टीम क्रिएट करू शकते आणि जर का पॉवर प्लेमध्ये काही चौकार षटकार आले तर दबाव आणि मॅच खुली करण्याचा प्रयत्न बॅटरचा असणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने गोलंदाज प्रयत्न हेच करतील की धावा रोखण्याचा. हा देखील फुलर लेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय मिड ऑफला. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल. सेन्सिबल क्रिकेट, त्यांना माहिती आहे धावा जास्त करायच्या नाहीयेत, इन्व्हेस्टमेंट जास्त नाहीये विरोधी टीमची, त्याच्यामुळे अगदी संयमाने खेळ केला तरी सामना जिंकू शकतात. नक्कीच इकडे बॉलर देखील जर पाहिलं तर विकेटकडेच जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना माहिती आहे मॅचमध्ये यायचं असेल तर विकेटकडे जावं लागेल, परंतु विकेटकडे जात आहेत. परंतु फलंदाज आहे ते थोडंसं संयमाने मेरिटवर क्रिकेट खेळण्यावर भर देत आहेत आणि धावफलक हलता कसा राहील याची काळजी इकडे घेत आहेत. मोहसिन पुढचा बॉल फेस करेल. फुलर लेनचा बॉल इनसाइड आउट. व्हाट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवत असताना 2 धावा घोषांकित स्वरूपामध्ये मिळतील. या महत्त्वाच्या धावा आहेत. स्कोर बोर्डला थोडंसं हालतं ठेवत असताना, चालना देत असताना, परंतु मी कौतुक करेन विवेक मोहनचं. सातत्याने आउटसाइड ऑफ स्टंप बॉल त्याने पिच केलेत आणि त्याचाच इकडे फायदा कुठेतरी बॅटरने म्हणजे मोहसिनने घेतलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत खेळाडू आहेत पहा. आणि इकडे जो ॲडव्हान्टेज आहे ऑफ साईडला जर पाहिलं तर घोषांकित क्षेत्र आहे, म्हणजे तिकडे जरी तुम्ही लॉफ केलात, जरी तुम्ही हवेत चेंडू खेळलात तर बाद होण्याची संधी थोडीशी कमी आहे तिकडे घोषांकित क्षेत्र असल्या कारणाने, आणि तेच केलं त्यांनी. बॉल तिकडेच खेळला. मोहसिन पुन्हा एकदा सज्ज. विवेक मोहनचा हा कटर होता. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. थोडीशी जागा मिळाली या बॉलवर, परंतु शेवटी आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय. टीमची धावसंख्या पहिल्या षटक सुरू असताना आतापर्यंत 4 धावा. लक्ष आहे या मॅचमध्ये 38 धावांचं. पण लक्ष तसं मोठं नाहीये. या मैदानाचा इतिहास पाहता, या स्पर्धा पाहता, भौगोलिक परिस्थिती पाहता, परंतु पुन्हा एकदा तेच म्हणेल, विकेट जर सुरुवातीला काही घेतल्या दबाव क्रिएट करू शकतात. परंतु मोहसिन यांच्याकडे देखील चांगली क्षमता आहे आणि त्याचबरोबर ओसामा यांच्याकडे देखील. पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडासा पुढेच टाकला. काय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आहे. जर इथे घोषांकित क्षेत्र नसतं तर नक्की या 4 धावा असत्या. 2 धावा मिळताना दिसतील. अंपायरचा सिग्नल येतोय, 2 धावा ऍड होतील. आणि आतापर्यंत क्रिकेटचे कलात्मक फटके सजवलेले आहेत. ओव्हर नंबर 1चा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम समता सावर्डे संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर बिनबाद 6. ठोस सुरुवात, कारण लक्ष 38 धावांचं आहे. पॉवर प्लेमध्ये आपण म्हणतोय की फलंदाजी करणारा जो संघ आहे इथे आतापर्यंत मोहसिनने चांगले कव्हर ड्राईव्ह दाखवलेत. परंतु कुणालजी म्हणेल मी दबाव बॉलरने जो बनवायला पाहिजे होता तो बनवलाय. म्हणजे विकेट नाही आली ही दुसरं बाब आहे, परंतु 6 धावा केवळ दिलेल्या आहेत ही जमेची बाब या ठिकाणी पाहायला मिळते, कारण तुमच्याकडे धावा जास्त नाही आहेत. आणि अशा प्रकारे थोडासा दबाव तर इकडे बनवलेला आहे विवेक मोहन यांनी, परंतु या दबावाला कुठेतरी विकेटची झालर पाहिजे या ठिकाणी बॉलिंग टीमला. सिद्धेश ब्रीद 11 या टीमला. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर समता 11 सावर्डे हा देखील आज खास तयारी करून आलेला आहे. आपलं आणि व्यावसायिक क्रिकेट आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना आपली टीम बेस्ट कशी होईल आणि त्यासाठी आपल्याला अधिकार आहे. अखिल भारतातील कोणताही खेळाडू तुम्ही तुमच्या टीममध्ये समाविष्ट करू शकता आणि तो प्रयत्न आज सर्वांनीच केलाय. आलाय लांजाचा सागर कांबळे गोलंदाजीसाठी. या खेळाडूची नेहमीच चर्चा होत राहिलेली आहे. मग रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, आमच्या मुंबईतल्या अनेक स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी तो येत असतो. सागरचा पहिलाच बॉल पडल्यानंतर उडलेलाच नाही, अगदी खाली राहतोय पानबुडी सारखा. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. हॅलो मोबिन खोत, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. मोबिन खोत, सन्माननीय मोबिन खोत, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. चांगला बॉल होता सागरचा. दुसरा बॉल पायावर टाकलाय, छान वळवलाय. मनगटाच्या साहाय्याने डीप मध्ये फिल्डर येत आहे तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. धोक्याची धाव असू शकते, जावं लागेल फलंदाज ओसामाला. आता डगआउटच्या दिशेने पहिला धक्का बसतोय समता सावर्डेला. यस डीजे.
विकेट येते ज्याची आम्ही चर्चा करत होतो. इकडे विकेटची गरज आहे आणि विकेट तर आली आहे. यानंतर दबाव थोडासा क्रिएट होईल का, कारण फिल्डिंगची या ठिकाणी स्टँडर्ड खूप चांगलं असणार आहे, कारण व्यावसायिक स्पर्धा आहे आणि फिल्डिंग या ठिकाणी जो की फॅक्टर राहणार आहे, कारण धावा वाचवायच्यात. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करू द्यायचा नाही, हे गोलंदाजाचं काम आहे, परंतु फलंदाजाला क्षेत्ररक्षकांना देखील धावा वाचवायच्यात. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दोन्ही टीम दर्जेदार खेळ करण्यासाठी इकडे आलेल्या आहेत आणि प्रेक्षकांची गर्दी पहा कुणालजी, आणि चारही बाजूने जर पाहिलं तर तुडुंब गर्दी आताच झाली आहे. हो नक्कीच 34 वर्षाची परंपरा आहे या स्पर्धेची, प्रतिष्ठा आहे या स्पर्धेची. चांगला फटका इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला हा फटका सजवत असताना 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये. मोहसिनच्या खात्यामध्ये या 2 धावा, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 9 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना सागरचा लेग ब्रेक लवकर ओळखतोय. इनसाइड आउट चांगले फटके मारण्याचा प्रयत्न होता यावेळेला मोहसिनचा. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. एका बाजूने विकेट जरी आल्या, परंतु मोहसिन आतापर्यंत जर पाहिलं तर 2-2-2 अशा प्रकारच्या धावा या ठिकाणी दुहेरी धावसंख्या त्याने घेतली आहे. या मैदानावर खेळण्याचा त्यांचा असणारा अनुभव तो या ठिकाणी कामी येतोय आणि त्याच पद्धतीचे कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड फटके खेळतायत. पुन्हा एकदा लेग कटरचा प्रयत्न, आतमधली कडा घेतली, फाईन लेगला जातोय बॉल. रुबी कट, चायनीज कट, लेमन कट अशा वेगवेगळ्या नावाने या फटक्याचं विश्लेषण केलं जातं आणि तोपर्यंत एक धाव ऍड होईल मोहसिनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या मॅजिकल फिगरमध्ये 10 धावा. 10 धावा पहा, परंतु यावर्षी या 34 वर्षाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच लीग पद्धतीच्या मॅचेस या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत. आणि कारण या स्पर्धेला खूप मोठा इतिहास आहे. हेच मैदान जर पाहिलं तर अविनाश जाधव यांनी कित्येकदा गाजवलंय. सुनील इंदुरकर असतील, संदीप दळवी असतील, उमेश मांजरेकर असतील, प्रवीण तांबे असतील, या कित्येकांनी हे मैदान कित्येक वर्ष गाजवले. सावर्डे म्हटलं तर नामवंत खेळाडू कित्येक, शंतनू गायचोर सर नक्की त्यांचाही उल्लेख या ठिकाणी नक्कीच करेल. चांगला बॉल, चांगला बॉल. यावेळेला जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं, फुटवर्क पाहिजे. अमोलला आपण नेहमीच पाहिलं एक चांगला खेळाडू आहे, त्याला बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. सागर चांगलं षटक इथे हाताळत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावर असताना दोन्ही टीम आतापर्यंत समान स्थितीमध्ये पाहायला मिळतात. दुसरं षटक सुरू असताना त्यांनी 11 केल्या होत्या, जेव्हा दुसरं षटक संपलं, परंतु विकेट गमावल्या होत्या 3. अमोलसाठी हा बॉल बॅकफुटला जात असताना पुल केलाय, पॉवरफुल आहे बॉल, सीमारेषा पलीकडे दमदार आमदार षटकार. धावफलक जर पाहिला तर 6 ने पुढे जाईल. पहा, दबाव हटवणारा अमोल भोसले हे देखील रत्नागिरी जिल्हा क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे आणि त्यांच्या बॅटमधून पहा दबाव हटवण्याचं काम. तुम्ही अटॅक करा प्रतिस्पर्ध्यांवर, दबाव हटला जाईल आणि तेच इकडे केलंय असं वाटत होतं कुठेतरी धाव मॅचमध्ये येताना पाहिला मिळते प्रतिस्पर्धी टीम, परंतु त्याच वेळेला हा षटकार जो आहे पॉवर प्लेमध्ये खेळला आणि दबाव हटवलाय आणि त्यामुळे धावसंख्येने मात्र उसळी घेतली. 16 वर गेली धावसंख्या. खूपच महत्वाचा षटकार आणि अमोल भोसले याच फटक्यांसाठी जाणला जातो. महाराष्ट्र पोलीस दलात तो कार्यरत आहे. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य. परंतु क्रिकेट त्याच्या नसानसात भिनलंय. एक चांगला क्रिकेट खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून सिक्सर. मोहसिन आता स्ट्रायकिंग एंडला. विवेक मोहनचा लेग कटर मोहसिनने पिक केलाय, उडवलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक मोठा धमाका या डावातला, हा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. खूप चांगली या ठिकाणी आता बॅटिंग होताना पाहायला मिळते. मोठं लक्ष नाहीये आणि त्याचा पाठलाग करत असताना आता दोन्ही फलंदाज काय जबरदस्त बॅटिंग करतायत. वाडी यॉर्करचा प्रयत्न, स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. बॅटची कडा घेऊन बॉल चालला वाडीश थर्डमॅनला. तिथे 2 धावा मिळतील. घोषांकित क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 24 धावा, 24. मोहसिनने लगेचच पवित्रा बदलला. मोहसिन पहिले सेन्सिबल क्रिकेट खेळत होता, त्याच्यानंतर अमोल भोसलेचा षटकार आला आणि आता मोहसिन देखील पार्टी जॉईन करताना दिसलाय अमोल भोसले बरोबर.
नक्कीच दोघेही चांगले खेळत आहेत. कुणालजी, या स्पर्धेची देखील खूप मोठी ख्याती आहे. कित्येक वर्ष आपण पाहतो कोकणातील लांबून त्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं देखील आवर्जून नाव घेतलं जातं. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची देखील नक्कीच एक वेगळी लज्जत आपल्याला पाहायला मिळत असते. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा, परंतु ही स्पर्धा देखील मागील 34 वर्षाची परंपरा या ठिकाणी राखली गेलेली आहे आणि टेनिस क्रिकेटचे तारे सितारे या मैदानात आलेले आहेत एवढी वर्ष. विवेक मोहन राऊंड विकेट. मोहसिनसाठी शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जात असताना कट केलाय, अप्पर कट. पुन्हा एकदा थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. तिथे पुन्हा एकदा 2 धावा घोषांकित क्षेत्रामध्ये मिळतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 26. हो, बरोबर तुम्ही उल्लेख केला, 34 वर्षाची परंपरा. मगाशी दीपक पवार ज्यावेळेला आले होते त्यांनी तेच सांगितलं की या स्पर्धेला पाहत असताना आम्ही मोठे झालोय आणि खऱ्या अर्थाने 34 वर्ष एक मोठा तप आहे स्पर्धेचा. अखंड सेवा क्रिकेटची या स्पर्धेने केलेली आहे. अनेक खेळाडू या क्रीडांगणावर घडलेले आहेत. अनेक दिग्गज समालोचकांनी या स्पर्धेमध्ये समालोचन केलेलं आहे आणि त्याचमुळे चर्चा असते ज्यावेळेला ही स्पर्धा येते समोर. परंतु यावर्षी ही नाईट डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा रंगते. इनसाइड आउट. पुन्हा एकदा एक चांगला फटका. स्वीपर कव्हरला 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 28. विजयाच्या दिशेने आता मार्गक्रमण या ठिकाणी समता 11 सावर्डे संघाचं होऊ लागलं. ज्या पद्धतीने त्यांचा खेळ या ठिकाणी झाला, एक विकेट रनआउटच्या स्वरूपात आली खरी, परंतु त्यानंतर नेटाने बॅटिंग करतायत, मेरिटवरचं क्रिकेट खेळतायत आणि कोणतीही घाई न करता मेरिटवर अगदी विजयाच्या दिशेने मार्गक्रमण देखील होताना पाहायला मिळतं या टीमचं. भरपूर समर्थक आलेत समता 11 सावर्डेचे. सर्व टी शर्ट घालून चिमुकले, भोंगे वाजवतायत, जल्लोष करतायत, कारण चांगला खेळ केलाय समता 11 सावर्डेच्या टीमने. ऑन साईडला हलक्या हाताने दिशा दिली आहे. 21 धावांची नाबाद खेळी आतापर्यंत मोहसिनने साकारली या मॅचमध्ये. चांगली बॅटिंग मोहसिनची. मोहसिनच्या बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये अविनाश अमोल भोसले. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर, 30 वर्तुळाच्या आतमध्ये डीपमध्ये, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफ, कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. पुन्हा एकदा एक चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड. जसा बॉल लागला बॅट मधून बॉल गेला घोषांकित क्षेत्रामध्ये. थोडासा अपिश खेळत असताना ऑन दी अप 2 धावा मिळतात. टीमची धावसंख्या डबलने आता 31. थँक्यू डीजे, धन्यवाद. सध्या तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहताय समता सावर्डे टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 31 आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने इथे आलेत. त्यांचं सहर्ष स्वागत. भोपू वाजतायत, शिट्या टाळ्यांचा गजर होतोय. एक वेगळं ॲटमॉस्फिअर त्यांनी निर्माण केलंय. वातावरण निर्मिती इथे होत असताना प्रचंड गर्दी. 18 बॉलमध्ये फक्त 7 धावा करायच्या आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 7 धावा हे समीकरण असेल. प्रीतम बारीच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आला कॅप्टन कडून. तर 7 धावा करायचे. समीकरण एकदम सोपं आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 7 आणि यानंतर सामना होईल विजेत्या टीम मध्ये. पहिल्या सामन्यामध्ये मुन्ना देसाई 11 हातखंबा या टीमने विजय मिळवलाय आणि आता या दुसऱ्या सामन्यामध्ये समता सावर्डेचं पारडं जड आहे, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 18 बॉल 7 धावा हे समीकरण असेल या मॅच मध्ये. सोपा नक्की झालाय सामना. मोहसिनने अफलातून बॅटिंग केली आहे. प्रीतम बारी गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 4 मध्ये 6-6 षटकांच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. लीग फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये हा थरार तुम्हाला पाहायला मिळेल 1 तारखेपर्यंत. चांगला बॉल प्रीतमचा. पहिलाच बॉल, बॅटची कडा घेतली आणि स्वतः मोहसिन निघालाय. पंचांच्या डिसिजनची वाट न पाहता क्रिकेटमध्ये इमानदारी दाखवत असताना, खेळाडू वृत्ती दाखवत असताना मोहसिन बाद. विकेट आली आहे, परंतु थोडासा उशीर झालाय. परंतु लीग पद्धतीच्या मॅचेस आहे. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, संधी मात्र इकडे असते आणि बऱ्याचदा आपण कुणाला जे पाहतो की एखादा संघ पराभूत होऊन देखील कमबॅक करताना पाहायला मिळत असतो. हे लीग फॉर्मॅटचं क्रिकेट आणि अलीकडे हा लीग फॉर्मॅटचं क्रिकेट मात्र मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळालंय आपल्याला. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील मागील वर्षी आपण मागील हंगामात लीग पद्धतीने स्पर्धा पाहायला मिळाली. या वर्षी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील लीग पद्धतीने पाहायला मिळाली आणि ही मानाची स्पर्धा
सावर्डेची ही देखील आपल्याला या ठिकाणी लीग फॉर्मॅटनेच पाहायला मिळते. यंग बॉयजचं आयोजन म्हटलं तर भव्य दिव्यता असते आणि या मैदानाची भौगोलिक परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, परंतु या ठिकाणी देखील क्रिकेटची चुरस, क्रिकेटची मजा तीच आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांची एवढी गर्दी दरवर्षी होताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. प्रीतम बारी एक विकेट त्याने प्राप्त केली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना लेग कटरचा चांगला समाचार घेतलाय. पंचांचा इशारा, 2 धावा मिळतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 33 धावा, 33. हनीफ रुमानी न्यू बॅटर, मैदानाच्या आतमध्ये खातं उघडले 2 धावांनी हनीफ रुमानीचं. एक चांगली साईड निर्माण केली आहे. थोडासा आतमध्ये आणला यावेळेला पडल्यानंतर बॅटरसाठी आणि इथे रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला हनीफ धावतोय आणि अखेर 1 धाव कंप्लीट होईल. अंपायरचा सिग्नल बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जाईल. धावा वाढतात. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 34. सामना सोपा आहे. 34 धावा झाल्या. 4 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अमोल भोसले. एक षटकार मारलाय अमोलने. नेहमीच आक्रमक फलंदाजीसाठी जाणला जातो अमोल भोसले. रत्नागिरीचा खेळाडू यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय बॉल. राऊंड विकेटने अंपायरचा सिग्नल येतो. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. टीम समता 11 सावर्डेच्या खात्यामध्ये भर पडताना दिसते आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गोलंदाजी पहिल्या डावामध्ये भन्नाट राहिली. प्रत्येक गोलंदाज यशस्वी ठरला. दबाव बनत गेला. सिद्धेश ब्रीद 11 वर मोठी स्टारकास्ट होती या टीमकडे. फलंदाजीमध्ये कृष्णा सातपुते, ओमकार देसाई सारखे खेळाडू या टीम मध्ये असताना, करण सारखा खेळाडू या टीम मध्ये असताना दबाव आला. लेग कटरचा वापर ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फिल्डर धावतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न होईल का? नाही. बॉल सीमारेषा पलीकडे आणि हा सामना संपलाय. सामना इथे जिंकलाय. पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवलाय समता सावर्डे. नमस्कार मंडळी.